क्रिएटेड बाय माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट. चला, कल्पना करूया एका अशा जगाची जिथे कम्प्युटरच्या काळ्या कुट्ट स्क्रीनवर फक्त पांढरी अक्षरं दिसायची. आजच्यासारखे आकर्षक आयकॉन्स नव्हते, माऊसचा वापरही नव्हता. पण तरीही त्या काळात ही मशीन्स आपल्याशी बोलायची. त्यांची एक स्वतःची, अगदी वेगळी आणि गूढ भाषा होती. आज आपण याच गुप्त भाषेचा अर्थ उलगडणार आहोत. आजच्या काळात हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, नाही का? पण याचं उत्तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण ग्राफिकल इंटरफेस येण्याआधी कॉम्प्युटरशी किंवा इंटरनेटशी जोडलं जाण्यासाठी आपल्याला त्यांची एक सांकेतिक भाषा शिकावी लागायची. आणि ही भाषा म्हणजे काय? तर काही विशिष्ट आवाज आणि काही खास कोड्स जे त्या मशीनची सगळी कहाणी सांगून जायचे. ज्यांनी तो डायल-अप इंटरनेटचा काळ अनुभवलाय त्यांच्या कानात हे आवाज आजही अगदी ताजे असतील. पण ऐकणाऱ्याला तो कितीही कर्कश वाटला तरी तो निव्वळ गोंगाट नव्हता. तो एक संवाद होता. मोडेम इंटरनेटशी कनेक्शन जोडण्यासाठी जे काही प्रयत्न करत होता त्या प्रत्येक प्रयत्नाचा तो एक आवाज होता. प्रत्येक आवाजाचा एक अर्थ होता. चला तर मग आपल्या या माहितीच्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या भागापासून. यात आपण पाहणार आहोत की त्या काळी लोक इंटरनेटशी जोडले जाण्यासाठी मोडमशी नक्की संवाद कसा साधायचे. ही एक प्रकारची प्रश्न उत्तरांची जुगलबंदीच होती, जिथे आपण कमांड द्यायचो आणि मोडम प्रतिसाद द्यायचा. तर या संवादाची भाषा होती AT कमांड सेट. यामधल्या प्रत्येक कमांडची सुरुवात व्हायची AT या 2 अक्षरांनी. AT म्हणजे अटेन्शन. जसं आपण कुणाला तरी इकडे लक्ष दे असं म्हणतो ना, तसंच काहीसं. आपण मोडेमचं लक्ष वेधून त्याला सांगायचो की ऐक, आता मी तुला काहीतरी करायला सांगणार आहे. हाच होता त्या काळातला प्रमाणित शब्दसंग्रह. आता बघा, हे संभाषण किती साधं आणि सरळ होतं. समजा आपण ADZ टाईप केलं तर मोडेम स्वतःला रिसेट करायचा आणि लगेच ओके म्हणून प्रतिसाद द्यायचा. म्हणजे तुमची आज्ञा मिळाली आणि काम झालं. त्यानंतर आपण ATD आणि फोन नंबर टाकला की तो नंबर डायल करायचा. सगळं अगदी स्पष्ट आणि तर्कशुद्ध. आता गंमत अशी होती की प्रत्येक कमांडनंतर मॉडेम गप्प बसायचा नाही. तो या रिझल्ट कोड्सच्या माध्यमातून आपल्याला उत्तर द्यायचा. ओके म्हणजे सगळं ठीक आहे. रिंग म्हणजे पलीकडे फोनची रिंग वाजतेय. आणि कनेक्ट म्हणजे इंटरनेटशी आपली जोडणी यशस्वी झाली आहे. काय भन्नाट पद्धत होती नाही का प्रतिसाद देण्याची? फक्त एवढंच नाही, अजूनही बऱ्याच कमांड्स होत्या. जसं की ATA म्हणजे येणारा फोन कॉल उचलणं किंवा ATL2 म्हणजे मोडेमच्या स्पीकरचा आवाज कमी जास्त करणं. म्हणजे विचार करा, फक्त काही साध्या कमांड्स वापरून त्या काळात हार्डवेअरवर किती बारकाईने नियंत्रण मिळवता येत होतं. बरं, हे तर झालं मोडेमचं, म्हणजे कम्प्युटरच्या बाहेरच्या जगाशी बोलणं. पण आता आपण कम्प्युटरच्या आतल्या जगात डोकावूया. जेव्हा कम्प्युटर स्वतःचीच तब्येत तपासतो तेव्हा तो आपल्याशी कसा बोलतो? चला, हे जाणून घेऊया. ही एक फार मोठी अडचण होती. विचार करा, तुम्ही कम्प्युटर सुरू केला आणि स्क्रीनवर काहीच आलं नाही. मग कसं कळणार की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? रॅममध्ये, प्रोसेसरमध्ये की मदरबोर्डमध्ये? पण याच समस्येवर त्या काळातल्या इंजिनियर्सनी एक जबरदस्त हुशारीचा उपाय शोधून काढला होता. आणि तो उपाय होता बीप कोड्स. बघा, कॉम्प्युटर सुरू होताना स्वतःच्या सगळ्या महत्त्वाच्या भागांची एक छोटी टेस्ट घेतो, ज्याला म्हणतात पॉवर ऑन सेल्फ टेस्ट किंवा पोस्ट. आणि या टेस्टमध्ये काही अडचण आली तर स्क्रीन बंद असली तरी तो मदरबोर्डवरच्या एका छोट्या स्पीकरमधून विशिष्ट प्रकारचे बीप आवाज काढून सांगायचा की नक्की प्रॉब्लेम काय आहे. जुन्या काळातल्या कम्प्युटर वापरकर्त्यांना हे नक्कीच आठवत असेल. कम्प्युटर सुरू केल्यावर येणारा तो एक छोटासा आवाज, ज्याची सगळेजण अगदी आतुरतेने वाट बघायचे. आठवते का? त्याचा अर्थ काय होता? अगदी बरोबर, एक छोटासा बीप म्हणजे सगळं काही आलबेल आहे. तुमची पॉवर ऑन सेल्फ टेस्ट यशस्वी झाली आहे आणि कम्प्युटर आता व्यवस्थित सुरू होईल. हा तो आवाज होता जो ऐकल्यावर प्रत्येकाच्या जीवात जीव यायचा. चेहऱ्यावर एक समाधानाचा हसू यायचं. पण इथे एक ट्विस्ट होता. सगळ्या कम्प्युटर्ससाठी बीप कोड्सची भाषा एकच नव्हती. जसं आपल्या भाषांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा असतात, तसंच वेगवेगळ्या बायोस निर्मात्या कंपन्यांनी, जसं की AMI आणि अवॉर्ड यांनी आपापले वेगळे बीप कोड्स तयार केले होते. त्यामुळे कोणत्या बीपचा काय अर्थ लावायचा हे तुमचं बायोस कुठलं आहे यावर अवलंबून होतं. चला, एक उदाहरण म्हणून AMI बायोस बघूया.
समजा एक लांब आणि 2 छोटे बीप आले, तर याचा अर्थ व्हिडिओमध्ये काहीतरी अडचण आहे. किंवा जर सतत बीप वाजत असतील, तर थेट समजून जायचं की रॅममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. या आवाजांवरून तंत्रज्ञ अगदी थेट समस्येच्या मुळापर्यंत पोचायचे. आता याच्या तुलनेत IBM बायोस बघा. इथे 2 छोटे बीप म्हणजे पोस्टमध्ये काहीतरी एरर आहे आणि तुम्हाला स्क्रीन तपासावी लागेल. तर 3 लांब बीप्सचा अर्थ कीबोर्डमध्ये काहीतरी समस्या आहे. यावरून स्पष्ट होतं की प्रत्येक बोलीभाषेचा स्वतःचा एक वेगळा शब्दसंग्रह होता. आता आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की ठीक आहे, हे सगळं जुनं झालं. आजच्या प्रगत युगात, जिथे आपल्याकडे इतके आधुनिक सॉफ्टवेअर्स आहेत, तिथे या जुन्या कोड्सचं काय महत्त्व? पण गंमत म्हणजे या साध्या वाटणाऱ्या कोड्सचा वारसा आजही खूप महत्त्वाचा आहे. यातला मूळ मुद्दा हा आहे की कितीही गुंतागुंतीची सिस्टम असली तरी तिच्यातली समस्या ओळखण्यासाठी साध्या आणि थेट सिग्नलचा वापर करणं हे तत्त्व आजही तितकंच प्रभावी आहे. आजचे आधुनिक डायग्नॉस्टिक टूल्स ह्याच पायावर उभे आहेत. फक्त त्यांचं स्वरूप आता अधिक प्रगत झालंय. हे बीप कोड्स त्या प्रवासाची पहिली पण सर्वात महत्त्वाची पायरी होते. आणि हे वाक्य या सगळ्या गोष्टीचं सार अगदी अचूकपणे सांगतं. तंत्रज्ञान कितीही क्लिष्ट असलं तरी त्याला समजून घेण्याचा आणि त्याच्याशी संवाद साधण्याचा पाया हा नेहमीच साध्या, स्पष्ट आणि थेट सिग्नलवरच टिकून असतो. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? आज जिथे सॉफ्टवेअर आणि सिस्टम्स दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत, तिथे त्या एका साध्या बीपच्या सहजतेतून आणि स्पष्टतेतून आपण डिझाईन, संवाद आणि समस्या निवारण याबद्दल काहीतरी शिकू शकतो का? यावर नक्की विचार करा.